मस्का फाडून उसका स्ट्रेस वरती गड्या जगण्याचा लागे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ रोज उठताना बसताना चालू कसरत ही जगताना चला कट्टा टाकू आता जरा जुनी चौकट मोडूया ना नव्या वाटा शोधूया ना चिल मारू आता थोडं चला करशील साया डिलीट आता थोडं रिफ्रेश चला अरे टेन्शन को मार गोली यारो शोधू आता थोडा विरंगुळा छाडी मन मस्का हाडून उसका स्ट्रेस वरती गड्या सगळ्याचा लागे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ छाडी मन मस्का मी नाट लावतो आणि सगळं वाईट होतं वाट लागते असंच ना मग काय करूयात मैत्री ब्रेकअप करूया. रोकड्या मला सांग या पोरांचं ब्रेकअप झालंय का? तुला कसं कळलं? म्हणजे झालंय. लिसन माझ्याकडे ना रेट्रो शोचे पासेस आहेत देवदासचे आपल्या अख्ख्या ग्रुपसाठी. तुला देवदास नवा देवदास देवडी आता पण बिण काही नाही आपण सगळ्यांनी तिकडे जायचंय आणि तू तिथे मागे हटणार नाहीयेस. येऊ दे त्या सौमित्र. मी सौमित्र आहे असं इमॅजिन कर आणि माझ्या डोळ्यात बघ. ओके ओके चल बघ. अरे पण प्रॉब्लेम काय होतो माहिती का असं ते डोळे इमॅजिन केले ना तर यार तीच दिसते यार मला. मी तू काय होतं मी तू प्रॉब्लेम होतो यार. तुझ्या डोळ्यात बघितलं ना की मला सौमित्रचे असे डेंजर डोळे दिसत आहेत. दिसतात त्याचे डोळे. मी तू आपण एक काम करूया डोळे कट करूया. हे का ग आंधळा नाही का होणार. मी तू डोळ्यांचा विषय कट करूया. अच्छा ओके ओके. तू एक काम कर त्याच्या कानांकडे बघ. कानांकडे हा ओके. आता मी सौमित्र आहे माझ्या कानांकडे बघ. का केस मागे घे. दिसतोय छान आहेत इयरिंग्स. तुळशी बाग मला FC रोड वर सेम पीस दिसला होता. FC रोड वेडी असतो 20 रुपये. काय सांगते हो छान दिसतात. आणि तुला तुझ्या कानाचा शेप पण थोडा वेगळा आहे ना. हो का ग. हो मला असं थोडा बाहेर असा. ए मी तू असा सौमित्राचा कान ओळखू शकशील का ग सगळ्या कानांमधनं. सगळ्या कानांमधून म्हणजे असं टेबलवरती असे सगळ्यांचे कान मांडलेले असतील तर असं चुंबकचा कान ऋतूचा कान असं तुझा कान कापते. काय म्हणतेस असं कापून असं नव्हतं म्हणायचं मला. मी तू खूप हॉरर होतंय का ग. बघ ना असं सगळ्यांचे कान इथे असे कापलेले. सोडते मी तू आपली लव्ह स्टोरी आहे की नाही. आपली म्हणजे तुझी आणि सौमित्राची ग. हा ए नाही आमची लव्ह स्टोरी नाही आहे की नाही. आमचा ब्रेकअप झालाय की नाही. आमची हेट स्टोरी आहे. मग हेट स्टोरी आहे की नाही. मग डोळ्यात बघितल्यावर असं प्रेम उफाळून येतं की नाही आपलं. हो की नाही. हृदय फुटतं बिटतं बरोबर ना. मग डोळ्यात नाही बघायचं म्हणून कानाकडे बघायचंस तू त्याच्या. हा म्हणजे असं बोलत असताना असं कानाकडे बघू. बोलताना मराला डोळ्यात बघायला जाऊच नकोस. कानाकडेच फोकस ठेव तुझा. हा ओके येस. चला तू तर देवदास निघालास रे. कणाच नाही भाऊ. अरे असं कसं आहे ना कणा. अरे कणा अरे आहे ना कणा मग नाही. अरे कणा आहे
अरे ऐक ना, हे बघ आहे ना कणा, हे बघ कणा आहे बघ इथे, हे बघ तुला विश्वास नाही ना बसत. आता बघ ना, तू समोर गेल्यावर असा बघतो ना तिच्याकडे, असा बघतो ना, माशी पण हलू देणार नाही चेहऱ्यावरची. एकदम असंच म्हणजे बघ ते ड्रायव्हरला पोलिसांनी पकडल्यावर ते पोलीस कसे असं प्लेन टाकतात ना. प्लेन टाकतात. हा एकदम कसं? ते आपले डेक्कनचे पोलीसवाले नाही का. हां ते तर सोडतच नाहीत रे. किती पण इमोशनल मारा, जोक मारा, ते असे प्लेन. हां प्लेन. इकडं माग लक्ष दे. ड्रायव्हिंग काय भिनलंय रे तुझ्या अंगात. क्या ग्रेट. सिरियस व्हायचं. प्लेन टाकायचं. प्लेन टाकायचं. ते बॉडी बिल्डिंग वाले पैलवान कसं करतात. कसं करतात? प्लेन प्लेन प्लेन. प्लेन टाकायचा. प्लेन टाकायचं. डॉक्टर काढून टाक. डोळ्यातलं पण काढून टाक. काढलं. प्लेन टाक. हां एकदम हां सगळं काढून टाक. सगळं काढून टाक. काढून टाक. सगळं काढून तुटेल. प्लेन टाक. हां टाकलं. डोळ्यातलं थोडं काढून टाक. नाही बोलू शकतो आपण. बोलू शकतो ना. मान अवघडली तुझी. नाही माझी मान आणि कणा दोन्ही एकदम ताठ आहे. काय रोकडे. आणि आता कुणाची वाट बघण्यात काय अर्थ नाही. अजून थोडा वेळ थांबलो तर सुरुवात मीच होणार. चला. ए नाही थांब ना अजून. ते आली ती आली. अरे आली. तिथे नाव घेऊ शकतो ना आपण. अरे हो, नाव घेऊ शकतो आपण. तिचं नाव घेऊ. मैत्रेयी. मैत्रेयी आली. मैत्रेयी म्हणू शकतो आपण. मैत्रेयी आली. हाय मैत्रेयी. हाय ऐश्वर्या. हो तू प्लेन टाक. हाय रे तू. हाय चंपक. आते हाय. अरे रोकडे. हाय ऐशू. हाय. अगं एकत्र झालो आपण. हो ठीक आहे, तरी मी हाय करू शकते ना तुला. अय्या मी तू. बाबा प्लेन टाक. तू प्लेन टाक. टाइट कर. जरा टाइट कर. एकदम टाइट हो गया. काय कानाकडे बघ त्याच्या. ओके. कानाला काही लागलं का? नाही. बरं गड्यांनो, चलता का आता ना. तर इथेच देवदत्त शो सुरू होईल आपला. मी तुझ्या गाडीवर येते काय. ऐशू. क्रेडिट मला ऋतूला द्यावं. तू खरंच थँक्स ग. का काय का ग तुझ्यामुळे आम्हाला असं फुकट सिनेमा बघायला मिळाला इतकं.
सिनेमा पण चांगला होता. ते नखाते सरांचं लेक्चर पण भारी होतं ग. त्यानंतर देवदस्त देवडी म्हणजे खूपच खूपच भारी होतं. ब्युटी. थँक्स ऋतू. वेलकम. हे पण ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा बघायला मजा येते ना. हो ग, म्हणजे मला सुद्धा नॉस्टॅल्जिक फील आला ग. म्हणजे हे काय लोक आहेत ना, दिलीप कुमार काय वैजयंती, मला म्हणजे जादूच आहे बाबा. कौन कमबख्त पीता है बर्दाश्त करने के लिए, हम तो पीते हैं सांस ले सके. आपल्या ग्रुप मधला देवदास रोकडे आहे का रे? प्रथमेश बारुआ नावाचे गृहस्थ होते. त्यांनी बंगालीमध्ये, हिंदीमध्ये, आणखी एका भाषेत असे 3 भाषांमध्ये देवदास केला. अरे बापरे. आणि बंगालीत त्यांनी स्वतःच देवदासाचं काम केलं आणि हिंदीमध्ये सैगलनी केलं. आणि या दोन्ही सिनेमांमध्ये पारोचं काम त्यांच्या बायकोनीच केलं, जमुना बारुआ म्हणून. हो. हा. म्हणजे त्यांचं खरं प्रेम असेल त्यांच्या बायकोवर. डॉक्टर काय म्हणजे तुला काय वाटलं, म्हणजे असं जुना देवदास बघून असं काहीतरी फिलिंग काय? नाही, पिक्चर वगैरे म्हणून ठीक आहे, पण मला असं माणसाने प्रेमात स्वतःच काय नुकसान केलेलं नाही आवडत. मला ते आवडत नाही. कसं आहे ना ऐश्वर्या, कसं आहे ना की अगं प्रेमात होतात अगं माणसं वेडी, म्हणजे जातात टोकापर्यंत. सेल्फलेस लव्ह असतं ना. रोकड्या, मला काय वाटतं माहिती आहे का, त्या प्रेमापेक्षा ना ती माणसं ती वीक असतात, त्यामुळे ते दारूच्या आहारी वगैरे जातात. अगं ऐश्वर्या, तुला कळत कसं नाहीये? तू कधी खऱ्या प्रेमात पडली नाहीस का? नाही ना. हा, म्हणून हे बघ मी तुला सांगते, प्रेमात कसं असतं ना, माणसं होतात अगं वीक, आणि जी माणसं वीक असतात ना त्यांचंच प्रेम फक्त हेल्दी असतं. एक मिनिट, हेल्दी अनहेल्दी हे मला ठरवू दे, मी डॉक्टर, ठीक आहे. आणि प्रेमाने एकतर माणसं स्ट्रॉंग व्हायला हवी, नाही का रोकडे? रोकड्या, प्रेमाचा, दारूचा, डॉक्टरीचा काय काय संबंध काय एकमेकांशी? इतक्या छाती ठोकपणे कसं काय सांगू शकतोस तू? अगं ऐश्वर्या, आपणही गोष्टी काही शिकल्या पाहिजेत ना. पुढच्या स्टेज मागचा शहाणा असं शिकता आलंच पाहिजे. मग तू काय फार शहाणा झालास का देवदास पाहून? हो, म्हणजे काय पारूकडून जरी नाही मिळालं तरी चंद्रमुखीकडून तरी प्रेम मिळेलच ना. एक मिनिट, म्हणजे तुला असं म्हणायचंय की आता आपलं ब्रेकअप झालंय तर तुला दुसरं कोणीतरी मिळू शकतं. स्मार्ट मूव्ह. एक मिनिट, मी आपल्याविषयी नाही बोलत, फिल्म विषयी बोलतो. तू पर्सनली का घेतेस गोष्टी? नाही, तू मला हूल देऊच नकोस. मला माहितीये तुला हेच सुचवायचं होतं की तुला दुसरं कोणीही मिळू शकतं. एक मिनिट, मी असं काही बोललोय नाही एक शब्दाने. कुणी ऐकलंय का असं मी काही बोललो? हा, तू आपलं मनाचं काहीतरी बोल नकोस. हा, आणि हो, तुला दुसरं कोणीही मिळू शकतं, ट्राय कर. कसा विचार करतोस तू आपल्या गर्लफ्रेंडच्या बाबतीत? डिस्गस्टिंग आहे. मी ना प्रेमात पॉझिटिव्ह नसलेल्या माणसासोबत राहूच शकत नाही. तशी कुठं राहतेस, भांडत असते सतत. आपलं संपलं ब्रेकअप. हा, चल ब्रेकअप चल. पण मी आधी ब्रेकअप म्हणलं होतं ना. पण त्याचा काय संबंध आहे पहिलं शेवटचं वगैरे? ब्रेकअप ते ब्रेकअप असतं ना. नाही कसं, मी आधी सांगितलं होतं. नंतर बोलायचंच नाही, बोलायचंच नाही. बोलायचंच नाही ना. हा, मग तू का बोलतोय? हे काय तू बोलतोस? मी बोलत नाही तू. तुमचं ऑलरेडी झालंय ना ब्रेकअप? काय?
वपू म्हणतात, शांतता शब्दांपेक्षाही बोलकी असते. मला या शांततेत ना असे वेगळेच काहीतरी आवाज ऐकू येत राहतात. म्हणजे बघ ना, आत्ताही असं असं शांत बसलं ना तर असं पोटातनं असा आवाज यायला. हो काय चाललंय रे तुमचं? अरे इथे यांचं ब्रेकअप जरा जास्तच ताणतंय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? म्हणजे मला तर सिरियसली टेन्शन यायला लागलंय रे. हो ना यार, माझा पण ट्रेस वाढायला लागलाय नुसता. हॅलो, हां रोकडे साहेब, बाय चान्स तुम्हाला स्ट्रेस म्हणायचं आहे का? मला सारखं ट्रेस ऐकू येत आहे. काय रे काय माझ्या काय चुका काढतो हा दरवेळेला तू? काय? तिला हसवायला म्हणून माझ्या चुका काढतो बघ ना. कधी? लवशिप मध्ये फ्रेंडशिपची इज्जत काढतो का? घेऊ का तुझा विषय घेऊ एकदा? कधी भारत देश साक्षर आणि हिंसामुक्त होणार आहे कोण जाणे. गुद्दे आणि मुद्दे यांचा वाद होऊ शकत नाही रोकडे. चर्चा होऊ शकते ना? होऊ शकते. चर्चा करायची चर्चा करू का? चल ना चर्चा करू. नको चर्चा करू ना. माझ्या पण चुका काढायच्या आणि ही पण हसते बघ ना. माझ्या पण चुका काढतो. थोडं पण इंग्लिश बोललं की चुका काढतो. पाशवी आहे रानटी. अरे एक मिनिट शांत बसा. त्यांचं ब्रेकअप होऊन आता 3 दिवस झाले. कालच्या त्यांच्या भांडणावरून तुम्हाला काय वाटतंय काय होईल? अगं म्हणजे मी तर जाम कन्फ्युज्ड आहे माहितीये का. म्हणजे काल ते विसरले होते की त्यांचं तुटलंय. म्हणजे काय झालं हे बघ. म्हणजे झालं कसं मी तुला सांगते. आम्ही ते मध्यंतरात बोलत बोलत बाहेर आलो आणि तेव्हा काय झालं माहितीये का, आम्ही गर्दी कमी आहे तशी. यार केवढी थंडी, आतमध्ये केवढा एसी लावलाय. फ्रीज मध्ये का नाही घेतलं फेस्टिवल? देवदास टू देवडी इन फ्रीज. तू हे शॉल नाही काढली? नाही ना, मी विसरले. तू जॅकेट नाही काढलं? मी पण विसरलो. कॉफी घेणार का? हा प्लीज कॉफी आणा. चालेल. आणि कमी शुगर हा. आणतो. ऐक ना, म्हणजे बॅग घे, मी टॉयलेटला जाऊन आले. ओके ओके. चल ना खायला घेऊन ये. जुळतंय म्हणजे जुळतंय. पण यावेळेला जरा लवकरच जुळलं का ना. असू दे, आपल्याला काय देवदासची कृपा. देवदास तिकडे दारू पिऊन पडतोय आमचा पॅच. अरे यार तो नॅचरल का नसतात खायला. हा देवदास पण ना याडाच आहे. म्हणजे अरे म्हणजे मला जर अशी पारो भेटली असती ना, मी लगेच लग्न करून टाकलं असतं डायरेक्ट घरी. आणि मग चंद्रमुखी भेटल्यावर रे रॉकी येऊ दे ना मग. आपल्याला काही टेन्शन नाही, आपण सगळ्यांवर प्रेम करत असतो, भेदभाव करत नसतो आपण. एव्हरीबडी. करेक्ट. ती काय आली चंद्रमुखी. एक मिनिट पकड. अरे पण कॉफी आणली होती तुझ्यासाठी. नाही नको, मी आणते माझी कॉफी. पण शुगर कमी. सांगतेस काय? म्हणजे थोड्या वेळासाठी त्यांच्या लक्षातच नाही आलं त्यांचं ब्रेकअप झालंय. ब्युटिफुल मोमेंट यार. हो ना ग, काय मस्त ना. पण त्याच्यानंतर त्यांनी अवॉइडच केले ना एकमेकांना. मला वाटलं विषय एंड, तिथेच संपलं सगळं. कसलं काय इंटरव्हल झाला. मला एक कळत नाहीये की तुम्ही असं मागे वळून का बघताय. पिक्चर संपल्यानंतर त्यांचं आपल्यासमोर भांडण झालंच की नाही. मग त्याच्या आधी काय घडलंय महत्वाचं नाहीये, भांडल्यानंतर काय घडतंय ते महत्वाचं आहे. आणि इतके दिवस त्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे महत्वाचं आहे. एक मिनिट हा.
हे भांडण वगैरे सगळं थिएटर मध्येच झालं. तुम्ही दोघं कुठे होतात मग तेव्हा? आणि तिला थंडी वाजत होती आणि स्वेटर एकच होता. भाई काही नाही. एक चुंबक, तू मला सामोसा आणि कोल्ड्रिंक आणायला सांगितलं होतं ना? हो. काय का एवढी थंडी होती, मग कोल्ड्रिंक कशाला पाहिजे? हा बोल ना. पैसे दिले नाहीस तू त्याचे, चल पैसे दे. चल पैसे दिले बरं का रोकडे? दिले नाहीस, चल पैसे दे. अरे पैसे दिले मी याला, सगळे पैसे दिले होते. तू असले हिशोबाचे घोळ करतो ना, म्हणून सीए ची परीक्षा पास होत नाही बघ. खरंय रे, यावर्षी जर मी सीए झालो नाही ना, तुझ्या घरचे मला हाकलून देतील ना रे. नाही सोना, असं नाही होणार. होईल असंच. नाही अरे. विषयांतर होतंय. ए ह्याच्यावर कसं कळलं रे तुला विषयांतर होतंय ते? सोपं आहे. गाडी एका लेन मधून दुसऱ्या लेन मध्ये जात असली ना की समजायचं विषयांतर आहे. ए नाही पण खरंच आपण आधी त्यांच्या ब्रेकअपचं बघूया मग तुमच्या. म्हणजे आज संध्याकाळपर्यंत काय होतं जरा बघूया, नाही तर काहीतरी ऍक्शन घ्यायला लागेल रे आपल्याला. ए बरं चला, मला आता जायला हवं, ऑफिसला जायला उशीर होतोय मला. हा चला चला चला. सोना निघते आम्ही. नको. अरे संध्याकाळी भेटू ना आपण. नको. दिवसभर अभ्यास करायचा आहे. आणि मग मला म्हणा, मी रिझर्वेशन केलंय तिचं, सर्व्हर डाऊन असल्यामुळे मला उशीर झाला, पण मी केलंय. सो स्वीट ऑफ यू. येस. चल बाय बाय. बाय बाय. लव यू. लव यू टू. बाय बाय. खरंय खरंय. काय ऐकू येत नाहीये? अगं मोठ्याने बोलते की मी चांगली. मी असं म्हणत होते, अरे यार किती मोठ्याने बोलताय. झोपू द्या की जरा. की ते तुला बिलकुल मिस करणार नाही, पण तुझं जेवण मात्र जरूर मिस करतील. आणि मग घबरगुंडी उडेल त्यांची. तू मुद्दाम करतेस ना? हॅलो. नाही नाही, चिमणी नाही बोलत आहे. माझी नात बोलतीये. बरं मी करते परत तुला. हा, आणि तुझ्या मिस्टरांना माझा नमस्कार सांग. हा अच्छा, चला ब्रेकफास्ट करूया. मला भूक नाहीये. त्याचा फोन येईपर्यंत उपाशी राहणार आहेस का? माई तू गच डोक्यात जाऊ नका. आधीच माझं डोकं जड झालंय. ते 17 तास झोपल्यामुळे. काय ते तुझं झुंबा झोंबा झोंबी ते पण बुडलं ना आज. हो बुडला. मी मी अशीच आहे. मला काहीच नीट जमत नाही. एक ना धर भाराभर चिंध्या असं करते मी. सगळ्या प्रकारचे फॅड करते. आय एम मॅड. म्हणजे कालचं ते देवदास ते देवडी पावलंच नाही वाटतं. नुसताच इमोशनल अत्याचार. हो भांडला परत माझ्याशी. हा ना, इतका डोक्यात गेलाय ना तो. असं काय करू कळत नाही. असं वाटतं ना कधी कधी असं त्याला घ्यावं, वॉशिंग मशीन मध्ये टाकावं, खळबळ 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 फिरवावं आणि फेकून द्यावं. बास ठरलं. हा माणूस आता आयुष्यातून कायमचा कटाप. माही मी काय म्हणते, हा इथे येतो ना, इथे आपल्या डोक्यावर, आपण दवाखान्यात ना त्याला लाथ घालून बाहेर काढायचं का? अगं पण तुमच्या भांडणात ते पेशंटची काय चूक आहे? अगं उलट बरं आहे ना. असल्या फालतू डॉक्टर कडून ट्रीटमेंट घेऊन बरं होण्यापेक्षा बिघडतील ते. ते जरा जास्तच होत आहे तुझं. मला ना कल्पना सुद्धा सहन करवत नाहीये. काही वेळाने इथे हा आपल्या डोक्यावर नाचणारे सतत टांगती तलवार. ए डॉक्टरड्या, मला तुझी काही गरज नाहीये. आय हेट यू, समजला? अगं हे पिल्लू, ए हसायला काय झालं? हसू नकोस तू माई. देवा. आजचा दिवस चिडचिडीचा.